जय शिवराय, जय शंभूराजे. सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि आज आपल्याकडे येणार आहेत, आपल्या शेतामध्ये येणार आहेत नवीन बैलजोडी. कारण आपली आधीची जी बैलजोडी आहे त्याच्यामध्ये एक बैल थोडासा मारतो, त्याच्यामुळे आपण ती बैलजोडी विकून दुसरी बैलजोडी घेतलेली आहे. आता तुम्हाला बघा या व्हिडिओमध्ये जी बैलजोडी येताना दिसते तुम्हाला, सुरेश घेऊन येतोय बघा तिकडनं. ही जी बैलजोडी, ह्याच्यामध्ये जे बैल दिसत आहेत तुम्हाला, हे काळे बैल आहेत बघा, काळे बैल आहेत आपल्याकडे. ही बैलजोडी जी काळे बैल आहेत. आता ह्यांच्यामध्ये ना एक बैल आपल्याला थोडासा मार्क आहे, म्हणजे मारतो तो बैल. दुसरा व्यक्ती जर गेला तर त्याच्यामध्ये एक बैल मारत असतो. सो त्याच्यामुळे हे बैल आपण विकून दुसरी बैलजोडी घेणार आहोत. तर चला आता थोड्याच वेळात मी तुम्हाला दाखवतो ती बैलजोडी कोणती असणार आहे. आता मी घरी आहे, आता शेतामध्ये बैलजोडी ऑलरेडी आपण घेऊन आलेलो आहोत. सो आता शेतामध्ये जाणार आणि तिथे बघणार आहोत आपण नवीन बैलजोडी आपली कशी असणार आहे आणि कशा प्रकारे असणार आहे आणि कितीमध्ये आपण ती घेतलेली आहे बैलजोडी, ते पण तुम्हाला पाहायला मिळेल. चला गाईस, फायनली आपण शेतामध्ये आलो. पण आता बघितलं या ठिकाणी बघा, ह्या शेडमध्ये आपल्याला बैल दिसत नाही आहेत. कारण बैल जे ते आपल्या तिकडच्या शेतीमध्ये घेऊन गेलेले आहेत पप्पान ते. पण पप्पान ते पण इथं आलेले आहेत. कारण ही जी गाडी दिसत आहे तुम्हाला बघा, बाजूला जी गाडी दिसते, आपण जे कालच्या व्हिडिओमध्ये जे तुम्हाला दाखवलं, कालच्या ब्लॉगमध्ये आपण जे सफेद कांदे काढलेत मामांच्या शेतामधले, ते कांदे भरण्यासाठी माणसं आलेले आहेत. कट्ट्याने ते भरायचं काम चालू आहे. सो चला बघूयात. आता इथे तर बैल दिसत नाही आपल्याला, बैल आपल्या त्या शेतीमध्ये. तर आपण नक्कीच बैल बघण्यासाठी चालू आहोत. आपली नवीन जोडी कशी असणार आहे ते नक्कीच बघणार आहोत आपण. पण आता बैलजोडी त्या शेतामध्ये, आपण तिकडे पण जाणार आहोत. पण बघूयात आता या ठिकाणी ह्या साईडला कांदे भरायचं काम चालू आहे. चला जाऊयात आपण त्या साईडला. चला गाईज बघा, इथं आलो. या साईडला बघा कट्टे भरलेत आपले. हे जे आपला कालचा जो व्हिडिओ दाखवला तुम्हाला त्याच्यामधले हे कट्टे आहेत. आणि परवाच्या दिवशीच्या आजीचं शेतामध्ये जे कांदे काढत होते बघा त्या साईडला, तिकडे पण कट्टे भरून ठेवलेत बघा. या साईडला तुम्हाला दाखवतो मी, हे बघा इकडे पण कट्टे भरलेले आहेत. सो चला आता भाऊ पण येऊन गेला, त्याने बैलगाडा घेऊन आलेला आहे तो इथंच. हे शेतामध्येच आणलं आहे बैलगाडा कदाचित. सो तुम्हाला आता इथे बैल पण बघायला मिळतील थोड्याच वेळात. आता जास्त वेळ न घालता होता आपण जाणार आहोत तिकडं. कारण आता इकडं थोडं कांदे भरायचं काम चालू होतं आपलं. सो त्याच्यामुळे कांदे भरून घेतलेत आधी, म्हणून मी इकडे ह्या साईडला आलो. नाही तर लगेच तुम्हाला भाव आला होता तिथे, तर त्याच्यासोबत तुम्हाला बैलगाडा पण दाखवला असता. पण नवीन बैल कसे आहेत आपले ते, पण आता आला आहे तो. जाऊयात आपण थोड्या वेळातच तिकडे. चला गाईज, आपण आलो आहे शेडजवळ. ह्या साईडला बैल आहेत बघा इथं, पण आपण तिकडनं जाऊयात आता. बघूयात नवीन बैल कसे आहेत आपले ते. चार पाच किलो खाली ना नवीन येतं ना, लागतं लय भारी चालते. मायासारखा माणूस बी धरीन का रे? अशी गरीबच पाहिजे ना, खराब बैल नको बात. त्यांना चारा पाणी करायला. चला गाईस, आलोय आपण आता शेड जवळ. इकडे बघा अमित पण येऊन गेला इथनं बघा. गेट तिथंच का? चालेल ना, चला चला आता आतमध्ये जाऊत आपण. चला बघा गाईस, या साईडला हे बघा, हे नवीन जोडी आपले बघू शकता तुम्ही. आधीचे काळे बैल होते आपले. ह्या साईडला बघा, अमितने पण पकडून घेतला बघा हा बैल. आधीचा जो बैल होता ना, तो बिलकुल हात लावू देत नव्हता आपल्याला. बघू शकता तुम्ही, लागे ना. हे बघा, हा आपला सफेद बैल आहे आणि तिकडचा लाल आहे. आधीचे ना काय नाही मारत नाही ना, हे नाही रे, नाही मारत ना. पहिलं मारायचं ना. आता इकडचा बघा, हा दुसरा बैल आहे आपला. थोडे बिचकतायत, ते नवीन आहेत ना, त्यांच्यासाठी जागाच नवीन आहे. बघू शकता तुम्ही या साईडला. आधीचे जे होते ना आपले काळा बैल होता आणि ही गाय आहे. यांच्यासोबत तुम्ही थोड्या वेळापूर्वी तुम्हाला व्हिडिओ दाखवला आहे मी, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल की आधीचे बैल कोणते होते आपले. आता हे काळे बैल आहेत आपले. बघू, सोडतोय, राहू दे, सोडू नका आता. बघू शकता तुम्ही या साईडला कसे आहेत. आम्हीच सोडत होता बैल, बाहेर बिचाकते तर म्हणे. ते नवीन जागा आहे ना, ते त्यांना ना बाहेर काढायचं होतं आपल्याला काहीच. पण नवीन जागा आहे, उद्या आपण त्यांना काढूयात. कारण जागा नवीन असल्यामुळे ना खूप जबरदस्त बिचकतायत ते, म्हणजे घाबरतायत ते थोडेसे. आणि छान बैल आहेत, म्हणजे मारत नाही, कोणी पण हात लावू शकतं. त्यांना चारा पाणी करायचं असेल ना, तर चारा पाणी करायला बिंदास्त आपण कोणी पण येऊ शकता. बघा आता लहान अमितने मी हात लावून घेतला. आधीचे बैल जे होते ना आपले, त्यांना बिलकुल हात लावायला चालत नव्हतं. त्याच्यामुळे आपण ते चेंज केलेत ते बैल. कोणता? तुम्ही गरीब येणार अमित, बिचाकतो जरा सगळं. लईच बीच करू राहिला पण तो. नवीन जागा बी आहे ना,
चारा टाकला त्यांना कुठून घेतली त्याच्या जाऊन घेतले ना पहिले बैल देऊन घेतले हा गाईज पहिली ना आधीचे जे आपले बैल आहेत ना ते देऊन ही नवीन बैल घेतलेत आणि वरून काही थोडेफार पैसे दिलेत आपल्याला. सो बघू शकता तुम्ही कशा प्रकारे बैल आहेत. चला आपण आता थोडेसे व्यवस्थित व्हिडिओ घेत बैलांचे. मग नवीन बैल आहेत ना दांडे आहेत ना ते पहिली थोडी वयस्कर होती का यांना चांगला चारा पाणी घातल्यावर मस्त तयार होती नाही बनून जाते ना कामाला वेळ नाही फक्त सर पाराची फक्त हे बघा गाईस आपली गोमाता कोणची बैल आहे गावठीच येत ना रे. ती पहिली ही गाय कोणची दोनची या प्रकारे आपले नवीन बैल आहेत. तो थोडसा त्याला तिकडून काढून घेतला का तो नाही तो इकडून त्याला तिकडे जाऊ दे ना फक्त तू मध्ये थांब फक्त त्याला साईडला कर त्याला फक्त हा हे बघा थोडासा घाबरतोय नवीन जागा आहे ना त्यांच्यासाठी. सो आम्ही हे मस्त फोटो वगैरे काढून घेतो इथं या ठिकाणी बैलांसाठी आपल्याला नवीन जोडी आली आहे. सो त्याच्यामुळे आपल्याला नवीन बैलांची एक आठवण जाईल. एक फोटो काढून घेऊयात आपण फक्त. चला बरं सगळ्यांनी इकडं बघून घ्या. चला गाईज हे बघ हे आले चिचा घ्यायला जायचं का रे चिचा खाता का मग चला हे कुणाचं फॉर आहे भाऊ माझ्या मामाचं कोण रामदास मामा रामदास मामाचं फॉर आहे का करून दिलचं वाघमोडे आहे ना वाघमोडेचे का आपला वाघमोडेच आहे मग. चला गाईज आपण चिचा खायला जाऊयात. मस्त लागलेल्या आहेत चिचा इथं इतक्या चिचा आहेत आणि गोड पण लागतात थोड्याशा गोड आंबट मस्तपैकी. हे इथं मग पाणी काढलं होतं एरीत मधून आत्ता मग काढलं होतं आम्ही दोरीने बांधून असं ना तिथं पाणी या साईडला नाही इकडं हे काय इथं आहे ना कळशी कळशी घेऊन गेली जाय आया घेऊन गेली तिथं दोर आहे. चला जाऊ आपण इथं चिचा खाऊ. खाली पाणी भरेल ना रे इकडं तर इकडच्या वरातले घ्या तिकडं ना पाणी भरवून द्यायला आज इकडं दाखवा पण. चला गाईस आपण चिचा घेऊयात. दखरा भाऊ इथं आहे का चांगला आहे चिचा. हे येणार अमित हे बघा अमित पण आला इकडं. चांगलं घ्या बरं का खराब नका घेऊ नीट ढकून. इकडं आहे का एखाद्याचा हे बघा अमित बघतो ही चीज हे खराब नका घेऊ फक्त हा चांगलंच घ्या. हे बघा इथं किती छान चीज आहे गाईस या साईडला. गाईस बघा इथं चिचा घेतलं त्याने. जाऊयात आपण आता घराकडे निघणार आहोत आपण. बघा आम्ही तो पण निघाला. मग पाण्यामुळे इथं कोणच काढत नाही ना काय. हे बघा काही या साईडला किती कचरा आहे. कचरा पडत विहीर आहे इथं विहिरीच्या आजूबाजूला पूर्ण कचरा आहे. इकडे बघा डोले लावलंय काय शाळेत तो कितीला आहे चौथीला चौथीला रे. इकडे बघा काही रोहिदास मामा आला. काय मामा का बर
कट्टीन ते भरायला. हे बघा guys, कट्टीन ते भरायला आला शिवायदास मामा जाग्यावर दिलं रे. चला गाईस जाऊयात आपण आता. शिवायदास मामा ते बी कट्टे भरायला आलेत बघा. इकडं गाडी येऊन गेली परत. कट्टे भरायला गाडी आली आहे. ठीक आहे, चला भेटूयात आपण थोड्या वेळात. नमस्कार. काय बाबा कुठं कट्टी भरायला? चला गाईस निघूयात. आरले वल्ले ना मध्ये रे. सो चला आपण निघूयात आता घराकडे. बराच वेळ पण झाला, 6:30 वाजून गेलेत. सो चला गाईज आपण पाहू शकता तुम्ही आपले हे बैल आहेत आपले. आणि आजचा ब्लॉग आपण इथं स्टॉप करणार आहेत कारण खूप जास्त आपण आज मोठा ब्लॉग बनवला नाही. आपले नवीन बैल फक्त दाखवण्यासाठी आज आपण व्लॉग बनवलेला आहे. आणि नक्कीच मला कॉमेंटमध्ये सांगा तुम्ही की जे आपले नवीन बैल आहेत ती कशा प्रकारे वाटलेत तुम्हाला. नक्कीच कॉमेंट करून सांगा. गावठी बैल आहेत आपले आणि खूप छान आहेत. म्हणजे गरीब बैल असल्यामुळे कसं आहे मारत नाही. हा थोडंसं मला नॉर्मल वाटतोय. थोडं शिंगा हलवतो हा बैल बघा इकडं. म्हणताना नक्कीच कॉमेंट करून मला सांगा की आपले नवीन जोडी कशी आहे, बैल जोडी कशी वाटली तुम्हाला. सो आजचा ब्लॉग आपण इथं स्टॉप करूयात. नक्कीच व्लॉग आवडला असेल आणि जोडी जर आपल्या आवडली असेल तर आपल्या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. भेटूयात आपण एक नवीन व्लॉगसोबत. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.